तर नमस्कार मंडळी, मी तुमचा माणूस महेश. तर आज झालता असं त्या शेतात ते अवकाळी पाऊस झाल्यापासून राब झालं नव्हतं. मग ते राब करायला ट्रॅक्टर बोलावलेलो, पावटीला बोलावलेलो. मग त्यासाठी त्याला दगडं लागतात ना, मग त्याचे दाते खराब होतील. मग त्यासाठी मी भेंडा आजूबाजूच्या भेंडापाशी आजूबाजूच्या दगडा वगैरे काढल्या. मग सकाळची वेळ होती आणि तो ट्रॅक्टरवाला आला आणि चालू केला राब करायला. बघा अशा पद्धतीने होत होतं. मग कसं तरी होऊ दे, पण आम्हाला राब करायचं होतं. राब म्हणजे काय सांगू तुम्हाला, लय मेहनत असते हो. त्यानंतर मुकरी, त्या साईडला मुकरी, ह्या साईडला मुकरी, लय तोडावं लागतंय. पावसाचं वातावरण पण निर्माण झालं होतं, जणू काय पाऊसच पडेल. मग काय तर होऊ द्या, ते पुढं बघू. मग आता तर जाऊया ते वाडं घेऊन त्या घरला. मग मी मस्तपैकी वाडं म्हणजे त्या साईडला तुटलेलं आणि दोन्ही बाजूला तुटताना ट्रॅक्टर वळताना ते एका पेंडीत घालून गाडीला बांधलो आणि निघालच होतो. तोपर्यंत काय पाऊस चालूच झाला. ह्यात ते म्हणलो घराला येईपर्यंत डोकं सगळं भिजलं होतं. मग मग मी परत ह्या शेताकडं आलो. तोवर त्यांनी सगळं राब वगैरे करून घेतलं होतं. मग ट्रॅक्टर बाहेर आणलं होतं. मग त्यांनी जात्यात घरला आणि आम्ही पण जाऊ घरला. मग तुम्हाला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.